आज आपण फ्रॅगमेंट हा कन्सेप्ट शिकणार आहोत. फ्रॅगमेंट म्हणजे काय? तर फ्रॅगमेंट म्हणजे प्रोग्रामिंगच्या भाषेत कोडचा तुकडा, जो काय आपण कोड करतो त्याचा एखादा तुकडा. या फ्रॅगमेंटचा वापर कुठे होतो? तर फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट असेल, समजा एक वेबसाईट आहे आणि या वेबसाईटमध्ये वरते इकडे मेन्यू बार आहे. इथे काय आहे? मेन्यू बार. आणि या मेन्यू बारमध्ये काही मेन्यू आयटम्स आहेत. मेन्यू बटन सुद्धा म्हणतात यांना, कळलं? आणि इकडे खाली काहीतरी एक फुटर आहे समजा. मग याच्यातला जो मधला पार्ट आहे, हा वाला पार्ट, हा चेंज होणारा आहे. वेगवेगळ्या मेन्यूवरती तुम्ही क्लिक करता तेव्हा हा पार्ट चेंज होतो, परंतु हा खालचा जो पार्ट आहे कॉन्टॅक्टचा असेल समजा, तो आहे तोच राहतो प्रत्येक पेजवरती. त्याच्यानंतर हा वरचा समजा हा मेन्यू बार आहे, हा मेन्यू बार सुद्धा प्रत्येक पेजवरती आहे तोच राहतो. वेगवेगळ्या बटनवरती क्लिक केलं तरी एवढा पोर्शन फिक्स राहतो, हा वरचा मेन्यू बार आणि खालचा हा फुटर आहे तो. आणि जो मधला पॅसेज आहे हा मात्र चेंज होतो. मग समजा या वेबसाईटमध्ये प्रत्येक बटनसाठी एक सेपरेट पेज असेल, 1 2 3 4 5 पेजेस असतील. आणि समजा या मेन्यू बारमध्ये ही जी काही मेन्यू बटन्स आहेत त्यांच्यामध्ये ड्रॉप डाऊन केल्यानंतर मेन्यू आयटम्स येत असतील. इथे मेन्यू आयटम्स येत असतील इथे ड्रॉप डाऊनला क्लिक केल्यानंतर. मग याच्या आतमध्ये क्लिक केल्यानंतर वेगवेगळी पेज ओपन होणार ना. मग अशी किती 50-60 पेजेस असतील समजा तुमच्याकडे टोटल. मग 50-60 पेजेसमध्ये तुम्हाला हा मेन्यू बार लागणार, जो तुम्हाला कायम वरती दाखवायचा आहे. आणि खालचा हा फुटर सुद्धा लागणार. मधला कंटेंट फक्त चेंज होणार. मग मला सांगा की या मेन्यू बारमध्ये काहीतरी तुम्हाला चेंज करायचं असेल, एखाद्या बटनचा कलर समजा चेंज करायचा असेल, किंवा बटनवरचं टेक्स्ट चेंज करायचं असेल, काहीतरी चेंज करायचं असेल. मग जेवढी 50-60 पेजेस आहेत तुमची, त्या सगळ्या 50-60 पेजेसवरती ते चेंज करावं लागणार ना. हा एक प्रॉब्लेम होता. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फ्रॅगमेंट वापरू शकतो. इथे जे काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे खाली दिसतात ते 50-60 पेजेसवरती सुद्धा इथे फुटरमध्ये ते कॉन्टॅक्ट नंबर दिसतात ना. कॉन्टॅक्ट नंबर जर चेंज झाला तर सगळ्या 50-60 वेब पेजवरती तुम्हाला जाऊन तिथे कॉन्टॅक्ट नंबर अपडेट करावा लागेल, बरोबर ना. कॉन्टॅक्ट नंबर चेंज झाला समजा, किंवा काहीतरी हे स्ट्रक्चरच तुम्हाला चेंज करायचं असेल, तर मग जे काही फुटरचे स्ट्रक्चर चेंज करणार ते सगळ्या 50-60 फाईल्समध्ये जाऊन तुम्हाला चेंज करावं लागेल. मग वांदे होणार ना मोठे. मग हे रोखण्यासाठी फ्रॅगमेंट वापरला जातो. फ्रॅगमेंटमध्ये आपण काय करतो की जो कोड कॉमन आहे, समजा एवढा कोड, हा एक कोड आणि हा एक कोड, हे आपण वेगळ्या फाईलमध्ये सेव्ह करणार. आणि या कोडला आपण फ्रॅगमेंट म्हणतो. फ्रॅगमेंट म्हणजे तुकडा, म्हणजे हा जो कोड आहे त्याचा एक तुकडा. आणि या फ्रॅगमेंटला आपण काहीतरी नाव देतो. आणि त्या पेजेसमध्ये जिथे जिथे मला तो कोड पाहिजे, तो तुकडा पाहिजे कोडचा, किंवा तो फ्रॅगमेंट पाहिजे, त्या ठिकाणी मी त्याला इन्वोक करतो. जसं तुम्ही फंक्शन बनवता आणि ते कुठे नाही कुठे कॉल करता, म्हणजे इन्वोक करता, त्याचप्रमाणे एक मी फंक्शन बनवणार. समजा ज्या फंक्शनमध्ये काय असणार, हा हेडरचा कोड असणार. दुसरं एखादं फंक्शन बनवलं त्याच्यामध्ये फुटरचा कोड असणार. आणि ज्या ज्या वेबपेजवरती मला तो हेडर किंवा फुटर पाहिजे त्या ठिकाणी मी ते फंक्शन कॉल करणार. जेवढ्या वेळा कॉल करणार तेवढ्या वेळा तो कोड त्या ठिकाणी रिप्लेस होणार. मग एवढा कन्सेप्ट लक्षात आला. फ्रॅगमेंट म्हणजे काय ते समजलं? पूजा, नेहा, तन्वी आता आली. मग आता मला अशा प्रकारचा फ्रॅगमेंट बनवायचा आहे. फ्रॅगमेंट म्हणजे काय सांगितलं? असा एक कोडचा तुकडा जो तुम्हाला मल्टिपल वेब पेजेसमध्ये ठेवायचा असतो, वापरायचा असतो. आणि याचा फायदा काय? जो कॉमन कोड आहे हा एक वरचा मेन्यू बारचा आणि हा फुटरचा, हा जो काही कॉमन कोड तुम्ही एका वेगळ्या फाईलमध्ये सेव्ह करणार. त्या फाईलमध्ये जर तुम्ही काही चेंजेस केले
इम्प्रूव्हमेंट्स केली, तर ते सगळे जे चेंजेस आहेत ते जेवढी 5, 50, 60 जेवढी काही तुमची पेजेस हा फ्रॅगमेंट वापरतात त्या ठिकाणी तो ॲटोमॅटिक रिफ्लेक्ट होणार. हा त्याचा फायदा. मग आपण याचं एक प्रॅक्टिकल उदाहरण करून बघूया. फ्रॅगमेंटचं एक्झाम्पल दाखवण्यासाठी मी एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करतो. स्प्रिंग इनिशियलायझर वेबसाईटवरती गेलो, start.spring.io, आणि यावर जाऊन मी एक नवीन कोड क्रिएट करतो. मला फ्रॅगमेंट बघायचं आहे, तिथे काय डेटाबेस कनेक्टिव्हिटी वगैरे मला काय बघायचं नाही आहे. त्यामुळे मी तिथे डेटाबेस कनेक्टिव्हिटीच्या ज्या डिपेंडन्सी आहेत, MySQL डिपेंडन्सी, JPA वगैरे, हे त्या ठिकाणी ॲड करणार नाही. स्प्रिंग इनिशियलायझर ओपन केल्यानंतर इथे Maven सिलेक्ट करणार, लँग्वेज जावा, स्प्रिंग बूटचं व्हर्जन जे आहे तेच. आर्टिफॅक्टमध्ये मी काय टाकतो, फ्रॅगमेंट डेमो. इथे वॅर फाईल, जावाचं आपल्याकडे इन्स्टॉल्ड असलेलं व्हर्जन, आणि डिपेंडन्सी मी काय ॲड करतो, महत्त्वाचं म्हणजे मला थाईमलीप ही ॲड करावी लागेल, कारण थाईमलीप आपल्याला फ्रॅगमेंटेशनचं फीचर प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर स्प्रिंग वेब हे ॲड करतो. इतर जे आपण ॲड केलेले होते ते कुठले होते, रेस्ट होतं, रेस्ट रिपॉझिटरी, त्यानंतर MySQL, त्याच्यानंतर JPA होतं. ते काय आपल्याला इथे ॲड करायची गरज नाही. आपण काय बघतोय, फक्त फ्रॅगमेंटचं प्रॅक्टिकल बघतोय. इथे मी आता जनरेट करतो कोड. इथे ही फाईल डाउनलोड झालेली आहे. ही फाईल माझ्या प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये टाकतो. आणि ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करतो. ही बघा इथे एक्स्ट्रॅक्ट झाली. ओपन करतो, आणि हा जो फोल्डर आहे तो मला इंटेलिजे म्हणून ओपन करायचा. राईट क्लिक करतो आणि ओपन फोल्डर ॲज इंटेलिजे असं करू शकतो. दुसरी पद्धत काय आहे ओपन करायची, तर हा जो पाथ आहे तो कॉपी करायचा, आणि इथे फाईल, ओपन, आणि इथे तो पाथ मी पेस्ट करणार. वरती पेस्ट केला आणि एंटर मारला. तर कुठे ओपन करायचा आहे प्रोजेक्ट, तर दिस विंडो, याच विंडोमध्ये झाला. आता याच्यामध्ये ही जी pom.xml फाईल आहे याच्यामधली पहिली स्टेप काय होती, तर एक लाईन आपण काढून टाकायचो. कुठला शब्द आपण सर्च करायचो, प्रोव्हाइडेड शब्द, बरोबर. ही लाईन आपण काढून टाकायचो. आणि या pom.xml फाईलमध्ये जे काय आपण चेंजेस करतो ते चेंजेस झाल्याच्या नंतर एकदा प्रोजेक्ट आपण रिलोड करतो. मग इथे त्यांनी डिपेंडन्सीज वगैरे डाउनलोड करायला सुरुवात केलेली आहे. तोपर्यंत इकडे आपण कंट्रोलर वगैरे बनवून घेऊया. कंट्रोलर इकडे माय कंट्रोलर नावाचा एक क्लास बनवतो, ज्याला एनोटेशन असणार कंट्रोलर. आता फ्रॅगमेंटेशन दर्शवण्यासाठी मला काय करायचं आहे, एक पेज डिझाईन करायचं आहे. ते पेज मी डिझाईन करतो बूटस्ट्रॅप स्टुडिओवरून. न्यू डिझाईन, न्यू डिझाईनमध्ये मी इथे ब्लँक डिझाईन घेतो, त्याला नाव देतो फ्रॅगमेंट डेमो, आणि क्रिएट करतो. आता याच्यामध्ये मी काय करतो, एक मेन्यू बार घेतो ज्याला नॅव बार म्हटलं जातं. डार्कवाला मेन्यू बार घेतो, समजा हा वाला, हा उचलला आणि इकडे टाकला. हा काय झाला, डार्कवाला मेन्यू बार. त्याच्यानंतर खाली दाखवायला एक फुटर घेतो, डार्कवाला फुटर घेतो.
इकडे टाकला खाली फुटर. अरे फुटर आला नाही. आता फुटर याला चिकटून आला कारण याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही. कळलं ना. नॅव बार आणि फुटर यांच्यामध्ये मी काही टाकलेलं नाही म्हणून हे असं आलं. मग आता काय करूया आपण यांच्यामध्ये काहीतरी टाकूया. ह्याच्यातलं काहीतरी घेतो. उचललं आणि या दोघांच्या मध्ये टाकतो. दोघांच्या मध्ये म्हणजे अशी निळी रेषा दिसते बघा. मी जिथे जिथे माऊस ट्रॅक करून नेतोय तिथे इथपर्यंत मी ट्रॅक केला आणि माऊसचं क्लिक बटन जे दाबून धरलं होतं लेफ्ट क्लिक ते आता मी सोडतो. आता दोघांच्या मध्ये हा ॲड झाला. कळलं. याच्यात तुम्हाला जे काही टेक्स्ट पाहिजे ते तुम्ही एडिट करू शकता. आता या सेक्शनच्या खाली मला काहीतरी आणखी काहीतरी दाखवायचं आहे. समजा हे दाखवायचं आहे. समजा हे उचललं आणि सेक्शन आणि फुटरच्या मध्ये टाकलं. हे बरोबर दिसत नाही. एकदम भडक निळं झालं. हे टाकूया. झालं. अशा प्रकारे हे फर्स्ट पेज मी डिझाईन केलं आहे. हा जो मेन्यू बार आहे इथे मी काय करतो, काय तुम्हाला जे काही तुमच्या कंपनीचं नाव आहे ते तुम्ही इथे टाकू शकता. इथे जो फर्स्ट आयटम आहे इथे मी काय लिहितो होम. सेकंड आयटम आहे तिथे मी लिहितो गॅलरी. थर्ड आयटम आहे तिथे मी लिहितो अबाउट. इथे मी काय लिहितो साइन अप. ठीक आहे. मग हे जे काय एलिमेंट्स आहेत याच्यात तुम्हाला एखादा ॲड करायचा असेल, अपडेट करायचा असेल, नवीन ॲड करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता. तर इकडे बघा आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय. नॅव म्हणजे काय, नॅव बार. या नॅव बारमध्ये किती आयटम आहेत, 3 आयटम आहेत बरोबर. मग याच्यातल्या एखाद्या आयटमला क्लिक करून मी डुप्लिकेट केलं की इथे एक आयटम वाढला. कळलं ना. असे तुम्ही इथे ॲड करू शकता पाहिजे ते. तुम्ही आता हा डिलीट करतो केला. सध्या होम, गॅलरी आणि अबाउट हे 3 टॅब्स इथे मी केलेले आहेत आणि एकदम खाली काय आहे फुटर आहे. एवढं समजलं. एक पेज डिझाईन केलं. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे. पूजा, नेहा डाऊट आहे. नाही इकडे नव्हतं. मग आता मी दुसरं पेज बनवतो ज्याच्यामध्ये काय करणार, वरचा आणि खालचा कंटेंट सेम असणार. म्हणजे हेडर म्हणजे हा नॅव बार आणि फुटर सेम असणार, फक्त मधला कंटेंट चेंज होणार. कळलं. गॅलरीसाठी बनवतो. मग आता मी इकडे जातो. इथे जी पेजेस आहे त्याच्यामध्ये इंडेक्स पेज आहे ना, याला काय करतो डुप्लिकेट करतो किंवा याला मी रिनेमसुद्धा करू शकतो. हां, याला नाव काय देतो होम म्हणून, कारण हे होम पेज आहे. मला याला डुप्लिकेट करतो आणि याला नाव काय देतो मी, याला नाव देतो गॅलरी. त्याच्यानंतर परत मी त्याला डुप्लिकेट करतो आणि तिसऱ्या टॅबला नाव देतो अबाउट. असे मी इथे 3 HTML पेजेस बनवली. आता गॅलरीमध्ये जातो. सध्या मी कशामध्ये आहे, होममध्ये. आता गॅलरीमध्ये जातो. डबल क्लिक केलं. आता गॅलरीमध्ये गेल्यानंतर मला काय करायचं, नॅव बार, हा नॅव बार आणि हा फुटर हे सेम ठेवायचे आहेत. फक्त हा मधले जे 2 हे टाकले आहेत ते ब्लॉक हे बदलायचे आहेत. मग हे मी डिलीट करून टाकतो. केले डिलीट. आता या दोघांना नॅव बार आणि फुटरच्या मध्ये काहीतरी मी वेगळं ॲड करतो. मला तिथे काय दाखवायचं होतं, गॅलरी दाखवायची होती ना. मग
हे ॲड करतो, उचललो आणि इथे मध्येच टाकलं, झालं. हे काय झालं, आपला गॅलरीचा कोडिंग. त्याच्यानंतर आता अबाउटवरती जातो. अबाउटमध्ये सुद्धा काय करतो, हे जे मधले 2 सेक्शन होते ते काढून टाकतो आणि इथे काहीतरी ॲड करतो. हे उचलतो आणि या दोघांच्या मध्ये टाकतो, नॅवबार आणि फुटरच्या मध्ये. हे काय झालं, अबाउट. हे काय झालं, गॅलरी. आणि हे काय झालं, तुमचं होम पेज. कळलं? इतकं केलं आणि हे मी सेव्ह करतो. याला नाव देतो फ्रॅगमेंट डेमोज नाव देतो, ठीक आहे. आणि हे जे पेज आहे ते आता मी एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्टला क्लिक केलं आणि कुठे मला एक्सपोर्ट करायचं आहे तर तो पाथ निवडतो. आणि हा फोल्डर सिलेक्ट केला. आणि हे ऑप्शन कधी इनेबल करायचे कधी डिसेबल करायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानुसार मी आता हे एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट झाल्यानंतर हा टोस्ट आला. या टोस्टवरती क्लिक केलं तर इथे फोल्डर लुकतं आहे, ओपन झाला आहे हा. आता हे जे आहे ते मला इंटेलिजेमध्ये इम्पोर्ट करायचे आहेत. मग बूटस्ट्रॅप स्टुडिओ मी क्लोज करून टाकतो. आणि काय करतो, या ज्या गोष्टी आहेत त्या मी ॲड करतो. पहिली गोष्ट म्हणजे ही 3 HTML पेजेस ही कॉपी करतो आणि या टेम्पलेट्स फोल्डरमध्ये पेस्ट करतो. केली. त्याच्यानंतर स्टॅटिकमध्ये मी काय टाकणार, हा असेट फोल्डर टाकणार. या असेट फोल्डरमध्ये बूटस्ट्रॅप CSSच्या फाईल्स असतात. जर तुम्ही तिकडे इमेज एखादी लावली असेल तर इथे IMG नावाचा फोल्डर बनला असता. मग इथे हा फोल्डर कॉपी करतो आणि स्टॅटिकमध्ये पेस्ट करतो. झालं. मग आता कंट्रोलरमध्ये मी काय सांगतो, कंट्रोलरमध्ये होम, गॅलरी आणि अबाउट ही 3 पेजेस ओपन करण्यासाठी गेट मॅपिंग देतो. काही फंक्शन बनवतो. पहिलं पब्लिक स्ट्रिंग, पहिलं होम पेजसाठी फंक्शन बनवूया. हे रिटर्न काय करणार, home.html. हे फंक्शन कधी कॉल होणार, जेव्हा गेट मॅपिंग होणार. कोणता URL तर /home हा URL. असंच मी काय करणार, गॅलरी आणि अबाउट. gallery.html, about.html. या URL वरती गेल्यानंतर हे पेज ओपन झालं पाहिजे. या URL वरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन झाले पाहिजे. या URL वरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन झालं पाहिजे. हे एवढं आधी मी टेस्ट करतो. फर्स्ट टाइम जेव्हा आपण प्रोजेक्ट रन करतो तेव्हा काय करायचं, आपल्या प्रोजेक्टचं जे नाव आहे त्या नावाची फाईल बघायची, जावा फाईल. इथे जावा फोल्डरमध्ये असणार. ही रन करणार. फर्स्ट टाइम इथून रन करणार. मग नेक्स्ट टाइम मी इथून रन करू शकतो. मग आता हे जे काय आपण एंड पॉइंट बनवले हे काम करतात काय बघूया. localhost:8080/home. हे बघा, हे पेज आलं आहे पण याला CSS अप्लाय झालेली नाही. होम, अबाउट येत आहे, त्यानंतर गॅलरी येत आहे, पण CSS व्यवस्थित अप्लाय झालेली नाही. बूटस्ट्रॅप अप्लाय झालेला नाही. का? कारण हा असेट्स फोल्डर त्याला ॲक्सेसिबल होत नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला काय शिकवलेलं, असेट्सच्या ठिकाणी /assets करून टाकायचं सगळीकडे. मग इथे मी Ctrl R दाबतो असेटला सिलेक्ट करून आणि ज्या ज्या
ठिकाणी असेट्स आहे त्या ठिकाणी काय कर, स्लॅश असेट्स कर, रिप्लेस ऑल झालं. आता प्रोजेक्ट पुन्हा रन करतो. आता या वेबसाईटचा जो काही सगळा मेकअप गेलेला आहे तो मेकअप आता याला पुन्हा येईल. मग इथे आता मी हे पेज रिफ्रेश करतो. अरे मेकअप नाही आला. हां बरोबर, हे असेट्सच्या ठिकाणी स्लॅश असेट्स व्हायला पाहिजेत. हे मी कोणत्या फाईलमध्ये केलं, अबाउटमध्ये केलं बरोबर. पण हे गॅलरी आणि होममध्ये अजून झालेलं नाही आहे बरोबर ना. मग सगळ्याच्या सगळ्या HTML पेजमध्ये रिप्लेस झालं पाहिजे. याच्यासाठी काय करतो मी ते आता दाखवतो. अंडू करतो हे जे काही चेंज केले ते. आता मी काय करणार, Ctrl+R दाबला तर काय होतं, फक्त त्या ज्या फाईलवरती आपला फोकस आहे त्याच फाईलमध्ये रिप्लेस होणार. आणि जर मी Ctrl+Shift+R दाबला तर संपूर्ण प्रोजेक्टमध्ये जिथे जिथे तुम्हाला असेट शब्द मिळेल त्या ठिकाणी काय होणार, स्लॅश असेट्स होणार. म्हणून मी Ctrl+Shift+R दाबतो आणि मी काय करतो, इथे रिप्लेस करतो. असेटच्या ठिकाणी स्लॅश असेट झाला पाहिजे. झालं. आता सगळ्या फाईलमध्ये झालं आहे बघा, असेटच्या ठिकाणी स्लॅश असेट. आणि हा प्रोजेक्ट रन करतो. आता हे पेज रिफ्रेश करतो. आता मात्र याला मेकअप येणार. हे बघा झाला. त्याच्यानंतर आता होमवरती जातो. हे होमवरती आलो. त्यानंतर अबाउटवरती जातो. अबाउटवरती आलो. कळलं. म्हणजे आपला कंट्रोलर काम करतोय. कंट्रोलरचं काम संपलं इथे. मग आता आपण फ्रॅगमेंटेशन वापरणार आहोत. इथपर्यंत सगळ्यांना कळलं. इथपर्यंत आपण काय फ्रॅगमेंटेशन वगैरे काय वापरलेलं नाही. फक्त बूटस्ट्रॅपचं जे डिझाईन होतं ते आपण इकडे इम्पोर्ट केलं. इथपर्यंत समजलं का पूजाने? हा आता मी काय करणार, की हा जो कोड आहे नेव्हिगेशन बारचा कोड म्हणजे कुठला, हा वाला वरचा ब्रँड दिसतोय तर हा संपूर्ण पट्टा मेन्यू बार हा कॉमन आहे कोड तीनही पेजमध्ये. आणि हा खालचा फुटर सुद्धा कॉमन आहे बरोबर. तो कॉमनवाला कोड जो आहे इथे सुरू होतोय आणि इथे संपतोय नॅवचा कोड. हा कोड मी काय करतो, कॉपी करतो आणि एका नवीन फाईलमध्ये पेस्ट करतो. टेम्पलेट्समध्ये एक नवीन HTML फाईल बनवतो माय फ्रॅगमेंट्स या नावाची. आणि या फाईलमध्ये तो कोड मी कॉपी पेस्ट करतो एका डिव्हिजन टॅगमध्ये. एक डिव्हिजन टॅग बनवला आणि याच्यामध्ये तो कोड मी कॉपी पेस्ट करतो. हा जो काही डिव्हिजन टॅग बनवला याला मी थाइमलिपचं एक ॲट्रिब्यूट वापरणार, th:\fragment th:\fragment इज इक्वल टू, याला काहीतरी मी नाव देतो. काय नाव देतो, नॅवबार असं नाव देतो या फ्रॅगमेंटला. या फ्रॅगमेंटला काय नाव दिलं, नॅवबार फ्रॅगमेंट असं नाव दिलं. फ्रॅग म्हणजे फ्रॅगमेंट, किंवा तुम्ही असंही लिहू शकता फ्रॅग नॅव बार म्हणजे फ्रॅगमेंट नॅव बार. TH लाल दिसतंय कारण वरती आपण थाइमलिप इम्पोर्ट केलेलं नाही. XML नेमस्पेस :th इज इक्वल टू www.thimelip.org. गेला इथला एरर. झालं. मग मी काय केलं, आता नेव्हिगेशन बारचा जो कोड होता इथून इथपर्यंतचा हा कोड कॉपी केला आणि एका सेपरेट माय फ्रॅगमेंट्स नावाच्या फाईलच्या एका डिव्हिजन टॅगमध्ये पेस्ट केला. आणि त्या डिव्हिजन टॅगला ॲट्रिब्यूट काय दिलं, th:\fragment इज इक्वल टू फ्रॅग नॅवबार. म्हणजे काय, फ्रॅग नॅवबार नावाचा आपण एक फ्रॅगमेंट बनवला. मग या फ्रॅगमेंटमध्ये हा जो काही कोड आतमध्ये येतोय तो मला कुठे कुठे वापरायचा आहे, तो होममध्ये वापरायचा आहे. मग हा जो काही कोड होता इथून इथपर्यंतचा हा मी डिलीट करून टाकणार. आणि याच्याऐवजी मी काय लिहिणार, एक डिव्हिजन टॅग घेणार आणि इथे काय लिहितो बघा, th:\replace इज इक्वल टू काय, th:\replace इज इक्वल टू
या ठिकाणी कुठला कोड रिप्लेस कर या डिव्हिजन टॅगमध्ये, तर हा वाला कोड रिप्लेस कर. हा कुठल्या डिव्हिजनमध्ये आहे, या डिव्हिजनमध्ये. या डिव्हिजनला आपण नाव काय दिलं आहे, फ्रॅगमेंटला नाव काय दिलं आहे, फ्रॅग नॅव बार. मग मी इथे काय करणार, माय फ्रॅगमेंट्स फाईलमधील myfragments.html या फाईलमधील डबल कोलन देतो आणि आपल्या फ्रॅगमेंटचं इथे नाव लिहितो. कळलं. इथे लालमध्ये TH दिसतंय म्हणजे काय, इथे थाईमलिप इम्पोर्ट केलेलं नाही. मग मी आता काय करतो, ही थाईमलिपची जी लाईन आहे ही कॉपी करतो आणि ज्या ज्या ठिकाणी हे लिहिलेलं आहे HTML lang = en संपूर्ण प्रोजेक्टमध्ये त्या ठिकाणी ती कॉपी केलेली लाईन पेस्ट करतो. म्हणजे मला पुन्हा पुन्हा या उरलेल्या फाईल्समध्ये थाईमलिपचा कोड कॉपी पेस्ट करत बसायची गरज नाही. Ctrl+Shift+R रिप्लेस करायचा आहे. या कोडला या कोडने रिप्लेस करायचा आहे, रिप्लेस ऑल. सगळ्या फाईल्समध्ये आता हा वरती थाईमलिप इम्पोर्टचा कोड आलेला असणार. कळलं. मग मी आता काय केलं, इथे myfragments.html फाईलमधील फ्रॅग नॅव बार हा जो कोड आहे तो त्या ठिकाणी रिप्लेस कर. कुठल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी इथे नॅवचा हा जो कोड आहे त्या ठिकाणी. कळलं. एवढं. आता जर मी हा प्रोजेक्ट रन केला तर या लाईनचा आउटपुट काय असणार, तर myfragments.html मध्ये जाणार, त्यामध्ये फ्रॅग नॅव बार नावाचा फ्रॅगमेंट काय आहे तो बघणार आणि त्या फ्रॅगमेंटमध्ये हा जो काही कोड होता तो कोड या डिव्हिजन टॅगच्या आतमध्ये म्हणजे इथे इथे तो काय करणार, रिप्लेस करून टाकणार. कळलं. मग मी आता काय करतो, इथून होमवरती जातो. आता होमवरती गेलो तरी इथे मेन्यू बार दिसतोय बघा. का दिसतोय, होममध्ये मी काय लिहिलं आहे बघा, इथे myfragment.html फ्रॅग नॅव बार असं लिहिलं आहे. तरी पण इथे काय दिसतोय, नॅव्हिगेशन बार. समजा ही लाईन मी कमेंटमध्ये टाकली, ही लाईन मी कमेंटमध्ये टाकली आणि हाच जर प्रोजेक्ट मी पुन्हा रन केला, रिफ्रेश करतो, गेला बघा. म्हणजे या एका लाईनमध्ये आपल्याला तो मेन्यू बार मिळतोय. ही एक लाईन काय काम करते, myfragments.html फाईल आहे त्याच्यामध्ये फ्रॅग नॅव बार नावाचा जो फ्रॅगमेंट आहे, फ्रॅग नॅव बार नावाचा हा जो फ्रॅगमेंट आहे तो हा जो काही सगळा कोड आहे तर या ठिकाणी ॲड करते. म्हणजे ॲड करते म्हणजे रिप्लेस करते. तर हा जो डिव्हिजन टॅग आहे इथे TH: रिप्लेस वापरलं तर इथे तो रिप्लेस करणार. म्हणून इथे जर मी गेलो आणि इथे हे पेज रिफ्रेश केलं तर आता मात्र इथे मेन्यू बार दिसतो. याचा जर आपण कोड बघायला गेलो, व्ह्यू पेज सोर्स, तर इथे बघा डिव्हिजन टॅग आहे आपण दिलेला डिव्हिजन टॅग, आणि या डिव्हिजन टॅगच्या आतमध्ये त्याने नेव्हिगेशन बारचा कोड रिप्लेस केलेला आहे. TH: रिप्लेस आहे तिथे तुम्ही TH: इन्क्लूड सुद्धा वापरू शकता. या डिव्हिजन टॅगच्या आतमध्ये तो इन्क्लूड करणार. कळलं. तर इन्क्लूड आहे, त्याच्यानंतर इथे इन्सर्ट सुद्धा आहे, पण ती इन्सर्ट मेथड नंतर डिप्रिकेट झाली. जास्त करून TH: रिप्लेस आणि इन्क्लूड वापरलं जातं. आता सिमिलरली मी काय करणार, गॅलरीमध्ये सुद्धा हेच करणार आणि अबाउटमध्ये सुद्धा हेच करणार. बरोबर. आता बघा याचा फायदा काय होतो, ती ही आता जी myfragment.html नावाची फाईल आहे याच्यामध्ये समजा मी काहीतरी चेंज केलं, होम, गॅलरी, अबाउट आणि साइन अप, याच्यामध्ये समजा मी एखादं बटन आणखी ॲड केलं. आणखी एखादं बटन कसं ॲड करणार, हा जो लिस्ट आयटम किती आहेत 1 2 3 आहे त्याच्यात एखादा मी ॲड करतो. डुप्लिकेट केला ही लाईन आणि इथे नाव काय दिलं, इव्हेंट्स असं नाव दिलं, इव्हेंट्स म्हणून नाव दिलं. आणि आता मी सर्व रिस्टार्ट केला आणि आता मी इकडे जाऊन बघितलं तर काय असणार, इथे जे 3
हे होते काय, टॅब होते, 3 मेन्यू होते. त्या ठिकाणी किती मेन्यू होणार, 4 मेन्यू झाले बघा. इव्हेंट्स होम पेजवर सुद्धा 4 झाले. त्याच्यानंतर जर मी गॅलरीमध्ये गेलो तरी 4 झाले. त्याच्यानंतर जर मी अबाउटमध्ये गेलो तरी 4 झाले. कळलं ना? म्हणजे ह्याच्यामध्ये जर मला काही चेंज करायचं असेल तर मी एकाच ठिकाणी एकाच फाईलमध्ये चेंज करणार. जो संपूर्ण नेव्हिगेशन बार होता, संपूर्ण नेव्हिगेशन बार याचा जो कोड होता इथून इथपर्यंत, याच्यामध्ये जर मला कुठे चेंज करायचं असेल तर मी या माय फ्रॅगमेंट्समधल्या या फाईलमध्ये चेंज करणार. मग हा फ्रॅग नॅव बार हा ज्या ज्या पेजेसमध्ये वापरला गेलेला आहे त्या पेजेसमध्ये ते चेंजेस आहेत ते रिफ्लेक्ट होणार. कळलं ना? म्हणजे समजा 50-60 पेजेस असतील वेब पेजेस, 50-60 वेब पेजेसमध्ये जाऊन इंडिव्हिज्युअली जाऊन तुम्हाला तो एखादा आयटम ॲड करायची किंवा या कोड एडिट करत बसायची गरज नाही. तुम्ही ते या एका सिंगल फाईलमधून सगळं कंट्रोल करू शकता. मग हा ॲड केलेला आयटम मी परत काढून टाकतो. हे तुम्हाला एक्झाम्पल दाखवण्यासाठी मी केलेलं असं. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? पूजा, नेहा, चैताली आत्ता आली. चैताली नंतर बघ हा, तू यूट्यूबवर टाकणार तेव्हा. तर नंतर बघा म्हणजे आताही बघू शकतेस, पण जर काही समजत नसेल तर मग पहिल्यापासून बघ. यूट्यूबवर सगळं पहिल्यापासून टाकलेलं असणार. तर इथे मी फ्रॅगमेंट कसा वापरायचा ते दाखवलं. आता हा जो काही फ्रॅगमेंट मी बनवला नेव्हिगेशन बारसाठी, असाच सेम फ्रॅगमेंट आपण काय करू शकतो, या खालच्या फुटरसाठी बनवू शकतो. मग फुटरसाठी आता बनवूया. होम पेजमध्ये गेलो, होम पेजमध्ये बघणार फुटर कुठे स्टार्ट झाला आहे, फुटर कुठे संपला आहे. हा बघा फुटर क्लास इथे सुरू झाला आहे, इथे संपला आहे. मग हा जो काही फुटरचा कोड होता तो मी कॉपी केला आणि इथे हा जसा एक डिव्हिजन टॅग बनवलेला ज्याच्यामध्ये नेव्हिगेशन बारचा कोड टाकलेला, तसंच मी आता काय करतो, इकडे दुसरा डिव्हिजन टॅग बनवतो फुटरसाठी आणि याच्यामध्ये तो फुटरचा कोड कॉपी पेस्ट करतो आणि या डिव्हिजन टॅगला नाव देतो th:\फ्रॅगमेंट. याला नाव काय देतो, फ्रॅग फुटर असं नाव देतो. वरचा होता तो काय होता, फ्रॅग नॅव बार. हा काय, फ्रॅग फुटर. मग आता मी काय करणार, इथे जसा वरते मी फ्रॅग नॅव बार इम्पोर्ट केला तसंच मी इकडे काय करणार, फ्रॅग फुटर इम्पोर्ट करणार. कुठे, इथून इथपर्यंत हा वाला जो पार्ट आहे तो मी काढून टाकणार आणि या ठिकाणी काय करणार, फ्रॅग फुटर ॲड करणार. हे जे स्पेलिंग आहे ते करेक्ट आहे की नाही ते चेक करायचं, नाही तर होणार नाही. मग हे कॉपी करतो आणि परत इथे ह्याच्यामध्ये टाकतो फुटर, इथून इथपर्यंतचा कोड. झालं. आता मी रन करतो. टाकला तरी मला आता इथे खाली फुटर दिसतोय. त्यानंतर गॅलरी टाकलं तरी मला खाली इथे आता फुटर दिसतोय आणि अबाउट टाकलं तरी मला आता खाली इथे फुटर दिसतोय. मग आपण हे फ्रॅगमेंट ॲड केले. मग आपण फ्रॅगमेंट कसे ॲड करायचे ते बघितले. आता आपण बघणार आहोत पॅरामीटराइज्ड फ्रॅगमेंट. जसं फंक्शन असतं, फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड विच इज इनवोक्ड function is a block of code which is executed whenever we invoke it, whenever we call it. तसंच हा फ्रॅगमेंट म्हणजे सुद्धा काय झाला, ब्लॉक ऑफ कोड. फ्रॅगमेंट म्हणजे सुद्धा काय झाला, हा ब्लॉक ऑफ कोड, इथून इथपर्यंतचा कोड हा एक्झिक्यूट होतो. कधी, जेव्हा तो आपण फ्रॅगमेंट इन्वोक करतो किंवा कॉल करतो. तेव्हा इन्वोक कसा करतो, असा करतो इन्वोक, असं त्याला कॉल करतो. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? मग आता आपण पॅरामीटराइज्ड फ्रॅगमेंट बघणार. म्हणजे या फ्रॅगमेंटना आपण पॅरामीटर्स पाठवू शकतो. जसं आपण फंक्शनला पॅरामीटर पाठवतो तसं यांना पॅरामीटर पाठवू शकतो. आता मला काय पॅरामीटर पाठवायचं आहे, तर इथे बघा
होम आहे बघा, होम बटन आहे. होम बटनला इथे एक CSS दिसतंय बघा, लाईट कलरची. म्हणजे तो होम टॅग ॲक्टिव्ह आहे. म्हणजेच काय, इथे जर तुम्ही बघितलं त्याला ॲक्टिव्ह कीवर्ड आहे, ॲक्टिव्ह क्लास अपेंड झालेला आहे. आणि या बाकीच्यांना ॲक्टिव्ह क्लास अपेंड झालेला नाही. त्यांना जर मी इथे ॲक्टिव्ह केलं, इथे जाऊन समजा मी ॲक्टिव्ह शब्द लिहिला, तर हा जो गॅलरीवाला आहे तो सुद्धा पांढरा होणार. कळलं ना? मग मला हा ॲक्टिव्ह कीवर्ड कोणाला अपेंड करायचा आहे, तर समजा हा जो फ्रॅगमेंट आहे त्याला आपण 0 पास केला, 0 किंवा 1 पास केला, तो होमला त्याने ॲक्टिव्ह करू दे. 2 पास केला तर गॅलरीला करू दे. 3 पास केला तर अबाउटला करू दे. असा काहीतरी आपल्याला करायचं आहे. तर आपण तो पॅरामीटर इथून पाठवू शकतो. मग आधी इथे जसं आपण फंक्शन बनवतो त्यामध्ये पॅरामीटर घेतो, तसं इथे आपण पॅरामीटर घेऊया. म्हणजे हे तुम्ही फंक्शनचं नाव समजा, इथे पॅरामीटर समजा याच्या आतमध्ये घेतो, ते या गोल ब्रॅकेटच्या आतमध्ये पॅरामीटर्स आहेत समजा, आणि हा फंक्शनचा कोड आतमधला, म्हणजे ही फंक्शनची बॉडी आहे असं समजा. मग इथे एक पॅरामीटर मी घेतो पेज इंडेक्स नावाचा. काय? पेज इंडेक्स नावाचा. आता हा जो काही पेज इंडेक्स नावाचा पॅरामीटर असणार, त्यानुसार मी काय करणार, हा जो ॲक्टिव्ह क्लास इथे स्टॅटिकली अपेंड झालेला आहे तो मी डायनामिकली अपेंड करणार इथे हे पॅरामीटर्स पाठवून. मग इथे पेज इंडेक्स हा एक पॅरामीटर दिलेला आहे, आणि इथे मी काय करतो, याला अपेंड करायचा आहे क्लास मला कुठला, ॲक्टिव्ह. इथे मी काय करतो, th: क्लास अपेंड. मग इथे मी एक कंडिशन टाकतो, $कर्ली ब्रॅकेट पेज इंडेक्सची व्हॅल्यू, पेज इंडेक्सची व्हॅल्यू जर 1 असेल, क्वेश्चन मार्क, ही जर कंडिशन ट्रू झाली त्याला ॲक्टिव्ह हा कीवर्डला. मग सेम मी कॉपी करतो पुढच्या लाईनसाठी. जर 2 असेल तर याला ॲक्टिव्ह कर, 3 असेल तर याला ॲक्टिव्ह कर. कळलं? आता हे मी याला सांगितले, इथे जी पास होणारा पॅरामीटर 1 असेल तर या पहिला जो होम टॅब आहे त्याला ॲक्टिव्ह कर, म्हणजे तो लाईट दिसणार. 2 असेल तर गॅलरीला ॲक्टिव्ह कर, 3 असेल तर अबाउटला ॲक्टिव्ह कर. मग आता मी इथे या फंक्शनला पॅरामीटर स्पेसिफाय केलेलं आहे. मग हे फंक्शन जिथे जिथे कॉल केलेलं आहे, जिथे जिथे इन्वोक केलेलं आहे, तिथून मला पॅरामीटर दिला पाहिजे ना. मग मी इथून पॅरामीटर देणार. होम असेल तर ते काय पॅरामीटर पाठवणार, 1 पाठवणार. कसा, तर त्या पॅरामीटरचं नाव देणार, पेज इंडेक्स इज इक्वल टू 1. सिमिलरली गॅलरीमध्ये जाणार आणि इथे पॅरामीटर पाठवणार, पेज इंडेक्स इज इक्वल टू 2. त्यानंतर इथे जाणार आणि पेज इंडेक्स इज इक्वल टू 3. इथून मी पॅरामीटर पाठवला आणि म्हणजे या पॅरामीटरला मी व्हॅल्यू पाठवली. इथून मी पॅरामीटरला व्हॅल्यूज पाठवल्या. आता हा प्रोजेक्ट रन करतो. आता काय करतो, इथे होम टॅबवर जातो. बघा होम ॲक्टिव्ह आहे. याच्यामधला जो पहिली लिंक आहे त्याला ॲक्टिव्ह कीवर्ड लागला. आता मी काय करतो, गॅलरीमध्ये जातो. बघा गॅलरी ॲक्टिव्ह झाला आणि हा डिॲक्टिवेट झाला, होम आणि अबाउट. पहिल्याचा ॲक्टिव्ह गेला, ॲक्टिव्ह क्लास, आणि इथे दुसऱ्याला ॲड झालेला आहे. आता मी काय करतो, अबाउटला जातो. अबाउटला गेल्यानंतर इथे तिसऱ्याला ॲक्टिव्ह ॲड झालेला आहे. कळलं ना? परत मी समजा होमवर गेलो तर असं कळलं. आता मी इथून URL मध्ये टाईप करून जातोय ना, त्याच्याऐवजी या लिंकवरती क्लिक केल्यानंतर झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी मी काय करणार, इथे फ्रॅगमेंटमध्ये त्यांना पाथ देणार.
href. होम बटनला क्लिक केल्यानंतर काय जा, /home/ या एंड पॉईंटवर जा. गॅलरीवर क्लिक केल्यानंतर /gallery/ या एंड पॉईंटवर जा. अबाउटवर क्लिक केल्यानंतर /about/ या एंड पॉईंटवर जा. असा याचा अर्थ. या एंड पॉईंटवरती गेल्यानंतर काय काय व्हायला पाहिजे ते मी इथे कंट्रोलरमध्ये स्पेसिफाय केलेलं आहे. रिफ्रेश करतो. गॅलरी बघा होत आहे ना. अशा प्रकारे आपण पॅरामीटराइज्ड फ्रॅगमेंट बनवू शकतो. आता इथे मी फक्त एकच पॅरामीटर पाठवला. मला जर आणखी एखादा पॅरामीटर पाठवायचा असेल तर मी काय करू शकतो, तर हे जे माय फ्रॅगमेंट आहे याच्यामध्ये इथे जो एक पॅरामीटर पाठवला, इथे मी दुसरा पॅरामीटर पाठवू शकतो. परम2 काहीही नाव तुम्ही त्याला देऊ शकता. आणि या पॅरामीटरला मग मी व्हॅल्यू कशी देणार, तर पेज इंडेक्स =1 हा पहिला पॅरामीटरला व्हॅल्यू दिली. त्यानंतर परम2 हा दुसरा पॅरामीटर, याला मी जी काही असेल ती व्हॅल्यू देणार. नंबरमध्ये असेल तर अशी डायरेक्ट देणार, आणि जर एखादी स्ट्रिंग असेल तर अशी सिंगल कोटमध्ये देणार. कळलं? अशा प्रकारे आज आपण हे फ्रॅगमेंटेशन शिकलो. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? पूजा? नाही सर. हां ठीक आहे. कोणाला काही डाऊट नसेल तर मीटिंग लीव करू शकता.